नमस्कार, क्राफ्टर प्रत्यू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या आधीच्या पार्टमध्ये आपण बॅगची वन साईड कशी बनवायची ती पाहिली होती. तर आता ती बॅग पुढं कंटिन्यू कशी करायची तीही आपण या पार्टमध्ये पाहणार आहोत. इथं पाहू शकता मी बॅगचे 2 पार्ट बनवून घेतलेले आहेत. तुम्ही हवं तर एकदाच पूर्ण लेंथची बॅग बनवून घेऊ शकता किंवा असं 2 साईड बनवून त्याच्यानंतर तुम्ही त्याला जॉईन करून घेऊ शकता. तुम्हाला किती लेंथ हवी आहे तेवढ्या लेंथ प्रमाणे तुम्ही ती बॅग बनवून घ्या पहिला, त्याच्यानंतर ती जॉईन करून घ्या. इथं मी आधी टोटल 10 लाईन बनवल्या होत्या, पण जेव्हा आपण बॅग पुढं कंटिन्यू बनवत गेलो त्याच्यानंतर मी एक लाईनली काढून टाकली. तर 9 लाईनची बॅग आहे. तीच लेंथची आहे ती 7 आणि 9 अशी आहे. तर इथं पाहू शकता मी दोन्ही पार्ट बॅगचे घेतलेले आहेत आणि आपल्याला ते जॉईन करून घ्यायचे आहेत. इथं मी पहिला पिंक मोती घेतलेला आहे आणि जे आपले ऑलरेडी बनवलेले 2 पार्ट होते त्यांना मी जॉईन करून घेत आहे. एक पिंक आणि एक व्हाईट मोती घेऊन आपल्याला सेम 4 मोत्यांचा फ्लावर बनवायचा आहे. ऑलरेडी तिथं 2 व्हाईट मोती आहेत, त्याच्यामुळे जॉईन करताना व्यवस्थितपणे बघून जॉईन करायचं आहे. तर इथं आपल्याला एक पिंक मोती लागणार आहे. सिक्वेन्स पाहिलं तर एक व्हाईट आणि एक पिंक असाच मोती तिथं घ्यावा लागतो. आता आपण पिंक मोती घेतलेला आहे, आपल्याला धागा ह्या साईडला घेऊन यायचा आहे. म्हणजे ऑलरेडी जो पिंक मोती घातलेला होता तिथं त्याच्या बाजूला आपल्याला व्हाईट मोती लागणार आहे. त्याच्यानंतर परत पिंक, परत व्हाईट, सेम अशाच प्रकारे आपल्याला ती बॅग बनवून घ्यायची आहे. म्हणजे जोडून घ्यायची आहे ती पूर्ण लाईन. ती लाईन जोडून झाल्यानंतर धागा इथं कट करून ठेवू शकता तुम्ही. इथं पाहू शकता 9 आणि असे 7. पहिला मी 10 बनवले होते, नंतर एक लाईन काढून टाकलेली आहे. लेंथ बघायला गेलं तर 12 इंच आणि 9 इंच अशी येते आहे. जी उंची आहे ती 12 इंच आहे आणि जी लांबी आहे ती 9 इंच आहे. तर सेंटरला असं ठेवून घ्यायचं, मधून फोल्ड करून बॅग, आणि जी वन साईड आहे ती मी ऑलरेडी जॉईन करून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही एक साईडनं मी बॅग जॉईन करून घेतली आहे. 4 लाईन्स वन साईडला असं जागा सोडून बाकीचे जे 6 लाईनचे होते ते एक साईडला घेऊन मधून फोल्ड केलेलं आहे. जेव्हा आपण हे फोल्ड केलेलं आहे तिथं आपल्याला जी आपण लास्ट आता जॉईन करून घेतलेली होती त्या लाईनमधला एक व्हाईट मोती आणि साईडच्या लाईनमधला एक पिंक मोती, त्याच्यानंतर परत एक पिंक आणि एक व्हाईट मोती घ्यायचा आहे आपल्याला आणि असं 4 मोत्यांचं फूल तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थितपणे तिथं पण तुम्हाला डिझाईन पाहायला भेटेल. सेम असंच आपल्याला कंटिन्यू पुढं बनवत जायचं आहे. त्याच्यानंतर मी 2 व्हाईट मोती घेतलेले आहेत आणि ते जोडून घेतलेले आहेत आणि परत इकडं आपल्याला फक्त एकच मोती लागणार आहे. तर तो घ्यायचा आहे पिंक मोती आणि तो पण साईडनं जोडून घ्यायचा आहे. म्हणजे आपण एकाच वेळी 3 लाईन जोडत जाणार आहोत. 3 लाईन आपल्याला आपण उभ्या जोडून घेत चाललो आहे. आता इथं जशा कलरचे आपल्याला मोती रिक्वायर्ड असतील ते मोती घेऊन ती बॅग जोडून घ्यायची आहे. तर इथं पाहू शकता जो मध्ये सेंटरला व्हाईट मोती होता तिथून मी धागा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं 2 पिंक मोती घ्यायचे आहेत आणि आपल्याला आधीचा जो पिंक मोती आहे तिथं त्याच्या बाजूलाच आपल्याला तिथे एक फूल तयार करून घ्यायचं आहे. तर इथं मी 3 पिंक मोती घेतले आणि ऑलरेडी एक आपला व्हाईट मोती होता ते धरून आपले 4 मोत्यांचा फ्लावर तयार झालेला आहे. तिथं पाहू शकता तुम्ही त्या व्हाईट मोत्याच्या वरती 3 पिंक मोती आलेले आहेत आणि इथं आपल्याला एक व्हाईट मोती घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडचे जे मोती आहेत ते कन्सिडर करून तिथं ती लाईन तयार करून घ्यायची आहे. कारण ही बॅग मी बनवताना 2 ते 3 वेळा तिला बनवलं, सोडलं, परत बनवलं. कारण मला जशी डिझाईन हवी होती ती येत नव्हती. ज्या वेळेला मला जशी डिझाईन हवी होती जॉईन करताना बॅग ती मिळाल्यानंतर मी एक साईड पहिला बनवून घेतली बॅगची, त्याच्यानंतर दुसरी साईड कशी बनवायची ती तुम्हाला दाखवत आहे. हवं असेल तुम्हाला तर सिंगल एकच तुम्ही
लाईन घेऊ शकता, जशी आपण बॅगमध्ये जॉईन करताना घेतली होती सेम तशाच प्रकारे दोन्ही जॉईन करायचं आणि एकच मध्ये सिंगल लाईन बनवत जायचं, म्हणजे मध्ये एक एक मोती घेत जायचं. पण तुम्हाला जरा जास्त स्पेस हवी असेल बॅगमध्ये तर तुम्ही अशा 3 लाईन घेऊ शकता. तर इथं पाहू शकता ह्या साईडचं जे फूल आहे तिथं ते डिझाईन दिसायसाठी आपल्याला 2 व्हाईट कलरचे मोती लागतील. त्यामुळे मी 2 मोती घेतलेले आहेत आणि ते बरोबर आपल्याला तिथं जोडून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर पुढं ते आपल्याला बॅग कंटिन्यू करत जायचे. तुम्ही पहिला डिझाईन बघून घ्या, हवं असलं तर स्क्रीनशॉट काढून ठेवा बॅग बनवताना, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कोणत्या मोत्यानंतर कोणता मोती घ्यायचा आहे. तरी इथं पाहू शकता मी पुढची डिझाईन बनवत चाललेली आहे. जसं आपण एक साईडला बनवलेलं आहे सेम दुसऱ्या साईडला पण डिझाईन आली पाहिजे अशा पद्धतीनं तिथं मोती घ्यायचे. तर इथं आपल्याला एक व्हाईट मोती लागणार आहे, कारण ऑलरेडी तिथं 3 मोती आहेत, त्याच्यामुळे ते बरोबर जोडून घ्यायचे आहेत. तर त्या साईडला जशी डिझाईन बनली आहे तशी सेम ह्या साईडला पण डिझाईन बनलेली तुम्हाला दिसत असेल. तर लेंथ बघू शकता तुम्हाला जितकी हवी असेल ती. एवढी मोठी बॅग नको असेल तर तुम्ही जे फ्लावर्स पहिला बनवले होते ते कमी फ्लावर्स बनवायचे, आणि जर तुम्हाला फोल्डिंगमध्ये नको असेल तर फक्त 2 साईड ज्या बनवल्या होत्या त्याला फोल्ड करायचं आणि म्हणजे 4-4 लाईन आल्या होत्या ना त्या बनवून आपल्याला ते सिंगल लाईननं ती बॅग जोडून घ्यायची. तशी पण बॅग छान वाटते. जर तुम्हाला अशा पद्धतीची फोल्डिंगची बॅग हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं एक साईड लहान आणि एक साईड मोठी बनवून नंतर ती जॉईन करून घेऊ शकता. तर इथं पाहू शकता मी आधी जी डिझाईन बनवली होती ती क्रॉस लाईनमध्ये तुम्हाला दिसत असेल, पण ह्याच्यानंतर जी डिझाईन बनेल ती आपलं जसं आधीची डिझाईन आहे आपली बॅगची सेम त्याच पद्धतीनं, पण थोडं मोठं तिथं फ्लावर बनलेलं तुम्हाला दिसून येईल. तर बॅगचे व्हिडिओ बनवायला भरपूर टाईम लागतो, 2 ते 3 दिवस जातात. त्याच्यामुळे एक बॅगचा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 किंवा कधीकधी 4 ते 5 दिवसानंतर दुसरा व्हिडिओ येतो, कारण बॅग बनवायला भरपूर टाईम लागतो. हीच बॅग बनवायला मला 3 ते 4 दिवस लागलेले आहेत एक पार्ट बनवायला. सेम तसंच सेकंड पार्ट बनवायला पण तितकेच दिवस लागलेले आहेत. त्याच्यानंतर एडिटिंगचं काम असतं, त्याच्यानंतर तो व्हिडिओ पोस्ट होतो. त्याच्यामुळे एक बॅग बनवायला 4 ते 5 दिवसपेक्षा जास्त टाईम जातो. त्यामुळे व्हिडिओज आठवड्याला एक असे मी पोस्ट करते. पण जे शॉर्ट व्हिडिओज असतात ते तुम्ही पाहू शकता की मी असं प्रयत्न करते की 2-3 दिवसातनं एक तरी शॉर्ट व्हिडिओ आला पाहिजेत. तर इथं पाहू शकता आपण जेव्हा फर्स्ट टाईम बनवलं होतं 1 साईड बनवताना तिथं फक्त एकच व्हाईट मोती आला होता त्या डिझाईनच्या मध्ये, पण जेव्हा आपण इथं जॉईन करायला तिथं 4 व्हाईट मोती आलेले आहेत. अशा पद्धतीनं ते फ्लावर तयार झालं पाहिजेत. अशा पद्धतीनं ते फ्लावर तयार करून घ्यायचं आहे आणि सेममध्ये 4 मोत्यांची डिझाईन, त्याच्यानंतर वरती जी आहे ती पिंक मोत्याची डिझाईन आणि त्याच्या साईडला व्हाईट मोत्यांची ती लाईन आली पाहिजेत. अशी आपल्याला ती बॅग जॉईन करून घ्यायची आहे. तर या बॅगचा जो खर्च येईल तो तुम्ही बीड किती घेतले आहेत त्याच्यावरती डिपेंड असतो, तुम्ही लाईन किती घातलेल्या आहेत त्याच्यावरती डिपेंड असतो. तर मला 125 ग्रॅम ते 130 ग्रॅमपर्यंत मोती लागलेले आहेत, जे पिंक कलरचे आहेत ते ही बॅग बनवताना, आणि व्हाईट मोती पण 100 ग्रॅमपेक्षा जास्तच लागलेले आहेत. तर तुम्हाला जितकी बॅग हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही मोती घेऊन या. 250-250 ग्रॅमचं पॅकेट आणलं तरी पूर्ण बॅग बनवून त्याच्यामधले मोती उरून जातील. तर 250 ग्रॅम जे व्हाईट मोती आहेत ते तुम्हाला अर्धा किलो जे व्हाईट मोती आहेत ते तुम्हाला 250 रुपयाला भेटतात, आणि जे पिंक मोती आहेत ते 1 किलो 550 रुपयेपर्यंत भेटतात. तर तुम्हाला जितकं रिक्वायरमेंट असेल मोत्यांचे तितके घेऊन यायचे, आणि बॅग बनवल्यानंतर आपल्याला किती मोती लागले किती खर्च आला तो काढायचा
आणि आपलं प्रॉफिट ॲड करून तुम्हाला सेल करायचं असेल तर ते सेल करू शकता. जर तुम्हाला सेल करायचं असेल तर एक्स्ट्रा आपले 250 ते 300 रुपये त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करायचं. कारण हँडमेड जे प्रोडक्ट्स असतात त्याला भरपूर टाईम लागतो. तर इथं पाहू शकता फूल तयार झालेलं आहे. सेम तशाच पद्धतीनं आपल्याला वरती पण फूल तयार करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एंडिंगला आपल्याला छोटंसं असं फ्लावर तयार करून घ्यायचं आहे. आणि मी सांगते प्रत्येक वेळी की जेव्हा आपण एंड बनवतो तेव्हा आपल्याला तिथं 2 ते 3 वेळा गाठ मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच तो धागा कट करून घ्यायचा आहे. तर इथं पाहू शकता 2 पिंक जे फ्लावर आहेत ते मध्ये बनलेले आहेत आणि ही जी लास्ट लाईन आहे ती आपल्याला बनवून घ्यायची आहे. इथं तुम्हाला एक पिंक लाईन येईल आणि मध्ये फक्त एक व्हाईट मोती येईल, कारण ते लास्ट जी लाईन आहे तिथं आपल्याला ते मोती घ्यायचे आहेत. तर इथं मी पहिला 2 पिंक मोती घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जे मध्ये येईल तो एक व्हाईट मोती येईल. आपल्याला ह्या साईडला धागा घेऊन यायचा आहे बरोबर मधोमध आणि सेंटरला आपला एक पिंक आणि एक व्हाईट मोती घ्यायचा आहे तिथं, म्हणजे सेंटरला बरोबर आपल्याला व्हाईट मोती तिथं दिसून येईल. एक पिंक मोती घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर एक व्हाईट मोती घेऊन तिथं छोटं 4 मोत्यांचा फ्लावर तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला सिंगल एक पिंक मोती लागणार आहे तो घ्यायचा आणि आधीचे जे मोती आहेत त्याच्यातून तो धागा खेचून घ्यायचा, म्हणजे तिथं तुम्हाला डिझाईन बनलेली दिसून येईल. पिंक सरळ तुम्हाला दिसत असेल तिथं पिंक मोत्यांची लाईन बनलेली आहे आणि सेंटरला फक्त एक व्हाईट मोती आलेला आहे. तर इथं पाहू शकता मी एंडिंगला 2-3 वेळा धागा फिरवून घेत आहे जे आपलं लास्ट फूल होतं त्याच्यातून आणि त्याच्यानंतर तिथं आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. मी गाठ पण 2 ते 3 गाठी तिथं मारत आहे, जेणेकरून आपण जरी हँडल तिथं बनवला तरी वजनामुळे ते फूल तुटणार नाही, म्हणजे बॅग तुटणार नाही त्यासाठी. आणि उरलेला जो धागा असेल तो कट करायचा, मेणबत्तीनं त्याला हलकंसं जाळून घ्यायचं. ट्रान्सपरंट नेल पेंट असेल तर ती लावून घ्यायचं त्या गाठीवरती, म्हणजे निघत नाही. आता अशा प्रकारे फोल्डिंगवाली बॅग तयार झालेली आहे. पाहू शकता डिझाईन पण अतिशय सुंदर दिसत आहे आणि ही बॅग आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जेव्हा आपण व्हाईट बॅग आतमध्ये अटॅच करतो तेव्हा तिथं कॅनव्हास वापरायचा आणि चारी साईडनं तो कॅनव्हास आला पाहिजे, जेणेकरून ती बॅगची आपली डिझाईन असेल ती दिसून येते आणि बॅगच्या जेवढी बॅग आहे तेवढीच आतमधली पर्स पण आपल्याला बनवून ती जॉईन करून घ्यायची आहे. तर इथं पाहू शकता मॅग्नेटवाले जे बटन भेटतात ते मी घेतलेले आहे. ते 2 प्रकारचे असतात, एक धाग्यानं पण जॉईन करू शकता आणि दुसरा जो आहे मी आत्ता जॉईन करायचं दाखवत आहे. तर अशा प्रकारे पण तुम्हाला ते मॅग्नेटवाले बटन्स भेटतात, ते घ्यायचे आणि जो सेंटर असेल, सेंटरचा जो आपला फ्लावर असेल, म्हणजे 7 फ्लावर बनवले होते, तो मध्ये जो 3 ह्या साईडला 3 ह्या साईडला 3 फ्लावर सोडून मध्ये जो फ्लावर आहे तिथं आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे बटन. तर अशा प्रकारे तुम्ही ते बटन जोडून घेऊ शकता आणि व्यवस्थितपणे तुम्हाला प्रेस करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडनं पण सेम तुम्हाला तशाच पद्धतीनं ते बटन जोडून घ्यायचं आहे. सेम सेंटरला जोडायचं आहे जसं आपण पहिलं बटन जोडलं होतं, सेम तशाच प्रकारे आणि असं त्याला व्यवस्थितपणे दोन्ही साईडनं जोडून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित प्रेस करायचं जेणेकरून ते तुमच्या हाताला लागणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही विकत तुमच्याकडे डिझाईन बटन असेल तर ते त्याच्यावरती लावू शकता किंवा तुम्हाला हवं तसं तिथं डिझाईन तुम्ही बनवू शकता मोत्यांची. आणि अशा प्रकारे आपले बॅग तयार झालेले आहे. इथं पाहू शकता मी एक व्हाईट बीड हाफ बीड घेतला आहे आणि राइनस्टोन चेन घेऊन तिथं बटनाला एक व्यवस्थित लूक दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं मी ते बटन डिझाईन करून घेतलेलं आहे आणि आपली ही बॅग
बनवून रेडी झाली आहे. तुम्हाला हँडल हवं असेल तर अशा पद्धतीनं हँडल बनवायचं आणि ते जॉईन करून एक साईडला लावू शकता, जेणेकरून फक्त हातात असं घालता येईल. किंवा लॉंग हवं असेल तर लॉंग हँडल पण तुम्ही तुमच्या हिशोबानं तिथं जॉईन करू शकता, जितकी तुम्हाला लेंथ हवी आहे तसं. लॉबस्टर हुक भेटतात, त्यांना जॉईन करून घेऊ शकता. म्हणजे हवं असेल तर तुम्ही ते लावता येते किंवा नको असेल तर त्याला काढून टाकता पण येते हँडलला. आणि अशी ही माझ्याकडे ऑलरेडी बॅग होती, ती लहान आहे, पण तुम्ही अशाच पद्धतीनं थोडी मोठी बॅग घ्यायची शिवून. आणि ह्याच्या आधी ऑलरेडी व्हिडिओ आहेत त्याला कसं जॉईन करायचं, त्या पद्धतीनं ती बॅग आतमधून जॉईन करून घ्यायची आहे. बॅग जेव्हा बनवाल तुम्ही कापडी, तेव्हा त्याला कॅनव्हास वापरा किंवा फोम असतो ती फोम शीट वापरा, जेणेकरून बॅगची डिझाईन जी आहे साईडची ती व्यवस्थितपणे दिसून येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. आणखी कोणते बॅगचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते पण सांगायला विसरू नका. धन्यवाद.